अशा पद्धतीचा डार्क चॉकलेट केक बनवण्याची पद्धत आज आपण पाहूया. त्यासाठी आपण घेतलेला आहे पावशेर प्रीमिक्स आणि एक व्हिप क्रीम. त्यानंतर आपण घेतले आहे एका गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे. नंतर आपण एका बाउलमध्ये प्रीमिक्स काढून घेतलेला आहे आणि अर्धी वाटीच्या वर पाणी घेतलेलं आहे. जसं लागेल तसं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. जास्त पाणी घालायचं नाही. अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं. नंतर आपण त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल आणि 2-3 थेंब इसेन्स टाकून अशा पद्धतीने हलवून घेतलेलं आहे. नंतर आपण एका भांड्याला ज्याच्यामध्ये केक सेट करायचा आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मैदा टाकून सगळीकडे अशा पद्धतीने हलवून घेतलेलं आहे. सर्व बॅटर त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सर्व बॅटर टाकल्यानंतर आपण 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला ते तव्यावर एक रिंग ठेवून त्याच्यावर ठेवून द्यायचं. नंतर अर्ध्या तास ठेवल्यानंतर अशा पद्धतीचं केक आपल्याला शिजलाय का नाही तो बघण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चाकूच्या साहाय्याने बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण चाकू अशा पद्धतीने त्याच्यामध्ये घालायचा. नंतर आपण जर तो चिकटला नाही तर तो केक आपला तयार झाला असं समजावं. जर चिकटला तर परत 5-10 मिनिटं ठेवावं. अशा पद्धतीने आपल्या तयार झाला. आता आपण ते काढून घेणार आहोत. काढून घेतल्यानंतर आपण डार्क चॉकलेट आपल्याला मेल्ट करायचं. त्यासाठी आपण डबल बॉईलसाठी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यावर आपण ते डार्क चॉकलेट मेल्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. त्याच्यावर 2-3 चमचे दूध टाकून अशा पद्धतीने डार्क चॉकलेट तयार केले. नंतर व्हिप क्रीम तयार करण्यासाठी आपण अशा पद्धतीने 2 वाटी व्हिप क्रीम घेतलेली आहे. खाली बर्फ टाकलेला आहे एका ताटामध्ये. नंतर व्हिप क्रीम अशा पद्धतीने फेटून घेतलेली आहे. छान अशी चांगली फेटून घ्यायची. आपण त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण डार्क कंपाऊंड टाकलेलं आहे. ते पण असं छान असं फेटून घेतलेलं आहे. छान फेटून झाल्यानंतर जर शेवटी अशा पद्धतीचं टोक आलं तर आपली व्हिप क्रीम तयार झाली अशी समजावी. त्यानंतर आपण करणार आहोत लेअर पाडण्याची पद्धत बघणार आहोत. त्यासाठी आपण वरच्या साईडचं जे मैद्याचं लागलेलं आहे ते असं अशा पद्धतीने काढून घ्यायचं. केक सरळ करून एक्स्ट्रा पार्ट त्याचा काढून घ्यायचा. अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने आपण त्याचे आधी कट करून घ्यायचं. नंतर दोरीच्या साहाय्याने पहिला लेअर आपण कट करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरा आणि तिसरा पाडणार आहोत. त्यासाठी परत चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. नंतर दोऱ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आणि आपण तिन्ही पार्ट आपण काढून घेतलेले आहे. त्यानंतर आपण शुगर सिरप करण्यासाठी 2-3 चमचे आपण पिठी साखर त्यात पाणी टाकून अशा पद्धतीने तयार केलेलं आहे. नंतर आपण खालच्या बेसला आपण क्रीम लावून खालचा बेस त्याच्यावरती टाकणार आहोत. ते ठेवल्याच्या नंतर त्याच्यावर आपण शुगर सिरप टाकून घेणार आहे. सगळीकडे छान असं शुगर सिरप लावून घ्यायचं. नंतर आपण एका नोझलला खाली छिद्र पाडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये व्हिप क्रीम भरणार आहोत. ते नोझल पूर्ण व्हिप क्रीमने भरून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने नोझल भरलेलं आहे. नंतर अशा पद्धतीने आपण सगळीकडे स्प्रेड केलेलं आहे. छान असं सगळीकडे स्प्रेड केल्यावर त्याला स्क्रॅपरच्या साहाय्याने अशा पद्धतीने त्याचा आकार द्यायचा. आकार दिल्याच्या नंतर आपण त्याच्यावर डार्क कंपाऊंड जे मेल्ट केलेलं होतं ते टाकून अशा स्क्रॅपरच्या साहाय्याने अशा पद्धतीने परत लावून घ्यायचं आणि नंतर सेकंड लेअर टाकल्यानंतर शुगर सिरप टाकून परत अशा पद्धतीने त्याला शेप द्यायचा. अशा पद्धतीने टाकल्याच्या नंतर आपण त्याला सगळीकडे लावून घ्यायचा आणि नंतर आपण तिसरा लेअर टाकलेला आहे त्याला शुगर सिरप लावून वरती क्रीम लावून अशा पद्धतीने सगळीकडे क्रीम लावून त्याला जो एक्स्ट्रा क्रीम आहे ती काढून घेतलेला आहे. शेप देऊन एक्स्ट्रा क्रीम निघून जाते. त्यानंतर सगळीकडे छान असा शेप दिल्याच्या नंतर अशा पद्धतीने तयार होतं. नंतर आपण त्याच्यावर सगळं झाल्याच्या नंतर अशी डिझाईन काढून घेणार आहोत. अशी डिझाईन काढल्याच्या नंतर आपण त्याला एका नोझलमध्ये डार्क कंपाऊंड घालून अशा पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचं आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने सगळीकडे पसरून घ्यायचं. नंतर आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये नोझलच्या साहाय्याने फुलं काढून घेणार आहोत वरच्या पार्टमध्ये. नंतर वेगळ्या पद्धतीने डिझाईन आपण करू शकतो अशा पद्धतीची केलेली आहे आणि खाली पण नोझलच्या साहाय्याने आपण अशी डिझाईन करून घेतलेली आहे. नंतर डार्क कंपाऊंड अशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे. नंतर खालच्या साईडला पण फुलांची डिझाईन नोझलच्या साहाय्याने छोट्याशा फुलांची डिझाईन तयार करून अशा पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे.